शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार. आपण बघतो की साधारणपणे तयार झालेल्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे भारतातील वातावरण बदलू लागलं आहे. महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढल्यामुळे अनेक विभागात काल पाऊस झाला आहे. हे पावसाचं प्रमाण पुढे देखील चालू राहणार आहे. खंड संपला असून आता पावसाला सुरुवात झाली असून जुलैचा उरलेला कालावधी हा पूर्णतः पावसाळी असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अलर्ट्सनुसार आज भारतामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र आपण बघतो दक्षिण भारतामध्ये उष्णतेची लाट जुलै महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हा पूर्णतः एल निनोचा प्रभाव आहे. पूर्व भारतात असलेल्या कमी दाबामुळे काही राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होते. महाराष्ट्रात मात्र आज भारतीय हवामान खात्याने पाऊस दाखवलेला नाही. उद्या देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. भारतीय हवामान खात्याकडून दिला जाणारा अंदाज हा GFS मॉडेलवर आधारित असतो. मात्र आपण जो अंदाज देतो तो ECMWF मॉडेलवर आधारित असतो आणि त्यामुळे आपल्या अंदाजानुसार मात्र या दोन्ही दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू राहणार आहे. 18 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेली नाही. केवळ पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये पावसाळी प्रभाव दाखवण्यात आला आहे. तीच परिस्थिती 19 तारखेला देखील कायम आहे. 20 तारखेला देखील कुठेही पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात व्यक्त केलेली नाही. 21 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 16 ते 21 महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, परंतु आपला अंदाज आहे महाराष्ट्रात पाऊस होईल. आणि या ठिकाणी मात्र आपण असं बघतो की जो पावसाचा प्रभाव वाढलेला आहे तो पूर्व भारतामध्ये वाढलेला आहे आणि थोडा उत्तर भारतामध्ये वाढलेला आहे. मात्र थोडं गुजरात आणि आपला कोकण या विभागात थोडं पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे आपल्याला या वातावरणात बदल होताना दिसेल. आपण महाराष्ट्रातील स्थिती काल बघितलेली आहे. जवळपास 89% पावसाची परिस्थिती काल होती. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ही परिस्थिती सावरली जाऊ शकते. कोकणमध्ये 103, मध्य महाराष्ट्रामध्ये 101, मराठवाड्यात 40% जवळपास घट आहे आणि विदर्भात 31% घट आहे. त्यामुळे तसं या विभागांमध्ये म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी सावट कायम आहे. आपण देशातील परिस्थितीवर सुद्धा लक्ष टाकत असतो. परिस्थिती देशात देखील दुष्काळी असून 77% भारतात पावसाची नोंद असून म्हणजे जवळपास 23% घट आहे. दुसरी बाब, बाधित जो भाग आहे तो हा असून पूर्व भारतात ज्या ठिकाणी एल निनोच्या वर्षात सर्वाधिक पाऊस होतो किंवा उत्तर भारतात पाऊस होतो त्या ठिकाणी देखील पाऊस झालेला नाही. मात्र परिस्थिती आता हळूहळू सुधारू लागेल आणि उरलेला जुलैचा कालावधी संपूर्ण रिकव्हरी देण्याची शक्यता आहे. काल महाराष्ट्रात पाऊस झालाय जो GFSने दाखवलेला नव्हता. GFSने आज देखील महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही. 17 तारखेलाही पाऊस नाही, 18लाही नाही, 19 तारखेलाही पाऊस दाखवण्यात आलेला नाही, 20 तारखेलाही पाऊस नाही, 21 तारखेला देखील पाऊस दाखवण्यात आलेला नाही. 22, 23, 24, 25 जवळपास 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रात GFS मॉडेलने केवळ कोकणामध्ये थोडं पावसाचं वातावरण दाखवलं आणि त्या पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो पाऊस होणार, कारण GFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात पाऊस पडत नाही, तो ECMWF मॉडेलनुसार पडतो. आज 16 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. घाटमाथ्यावर पाऊस वाढेल, पूर्व विदर्भात पाऊस वाढणार आहे. 17 तारखेला देखील आपण बघतो पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. कोकण किनारपट्टी घाटमाथ्यासहित मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता दरम्यानच्या काळात आहे. 18 तारखेला देखील
पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची काही जिल्ह्यांमध्ये शक्यता आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावतीच्या काही भागात हा पाऊस असेल. त्याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढू शकतो असा अंदाज आहे. 19 तारखेला मोठे पाऊस देखील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतात. कोकणात पाऊस वाढू शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, खास करून पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. 20 तारखेला देखील विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही या पावसाची हजेरी असणार आहे. त्यामुळे अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण 20 तारखेला आहे, जे GFSने दाखवलेलं नाही आणि केवळ ECMWF मॉडेलनुसारच पाऊस पडतोय. त्यामुळे जसं मॉडेलमध्ये ECMWFचा पाऊस दाखवला आहे तशाच पद्धतीने पाऊस होईल असा अंदाज आहे. 21 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पूर्व विदर्भ, कोकण या जिल्ह्यांबरोबरच जळगाव, बुलढाणा, अकोला, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा समावेश आहे. 22 तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि विदर्भातील खास करून सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. 23 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणात पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कायम आहे. 24 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल. मात्र विदर्भात एक वादळी प्रणाली सक्रिय होणार असल्यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. 25 तारखेला ECMWF मॉडेलने थोडं पावसाळी वातावरण हलकं कमी होण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र पूर्व विदर्भातील काही भागात पाऊस असू शकतो. दूरचा अंदाजे यामध्ये बदल होऊ शकेल. 26 तारखेला पुन्हा एकदा स्थानिक पावसाचं वातावरण वाढणार आहे, कारण हा वादळी प्रणालीचा भाग गुजरातकडे सरकलेला असेल आणि त्याच दरम्यान नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्याच दरम्यान स्थानिक वातावरणाचा मोठा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात असू शकतो. 27 तारखेला गुजरातवर सिस्टम निघून गेल्यानंतर देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात पावसाचं प्रमाण असणार आहे. 28 तारखेलाही विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, कोकण पावसाचं प्रमाण असेल. 29ला एक कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण राहील. मात्र पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाला सुरुवात होणार आहे, वातावरण बदलणार आहे. 30 तारखेपासून हवामानात मोठे बदल होतील आणि त्या बदलांचा एक सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे विशाखापट्टणमकडून कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्राच्या दिशेने विकसित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दिशेने वादळी प्रणाल्या विकसित होऊ शकतात. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा देखील महाराष्ट्रात पावसाळी असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आपण बघतो एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे, जे मध्य भारताकडे हळू सरकणार आहे आणि त्यामुळे वातावरणात मोठे बदल होतील. पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वाढणार आहे. हा संपूर्ण ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. त्यामुळे एक बाब लक्षात घ्या की अंदाजाला वेगळं महत्त्व आहे. म्हणजे एकूणच महाराष्ट्रात आणि भारतात पाऊस चालू राहणार आहे. उरलेला जुलै हा पावसाळी असण्याची देखील शक्यता आहे. वेगवेगळ्या सिस्टम देखील या दरम्यान विकसित होण्याची शक्यता आहे. आपण जेव्हा या मॉडेलनुसार अंदाज बघतो एकत्रित स्वरूपामध्ये, तेव्हा आपल्याला संपूर्ण भारतामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता असून या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण हे संपूर्ण भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भारताच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यातच एक सिस्टम गुजरातवर देखील सरकणार असल्यामुळे याही भागात पाऊस होईल. कोकण किनारपट्टीला देखील पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे उरलेला जुलै हा भारतात पावसाळी ठरण्याची शक्यता आहे. आपण झटपट महाराष्ट्राचा अंदाज बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवते की आज देखील पश्चिम महाराष्ट्रासहित दक्षिण मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण या विभागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. मग आजही आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस होताना दिसेल. उद्या देखील या पावसाच्या प्रमाणात अगदी नाशिक जिल्ह्यापासून म्हणजे अगदी धुळे नंदुरबारच्या दक्षिणी भागापासून, जळगावपासून तर संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं पाऊस होताना दिसणार आहे. घाटमाथ्यावर याचं प्रमाण अधिक असेल. त्यामुळे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे. पूर्व विदर्भातही थोडाफार त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हे वातावरण 18 तारखेलाही कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिशय चांगला पाऊस सध्याच्या काळात होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीलाही पाऊस वाढेल, म्हणजे 18 तारखेलाही मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार आहे स्थानिक स्वरूपामध्ये. सोलापूर जिल्ह्यात 19 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये खास करून आपण परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या काही जिल्ह्यांचा समावेश बघतो आहोत. शिवाय विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे. 20 तारखेला देखील मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात, अगदी विदर्भातील सर्व जिल्हे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरपर्यंत उत्तम पावसाचं वातावरण आपल्याला 20 तारखेला बघायला मिळणार आहे. त्यामुळे जवळपास 20-21 तारखेपर्यंत पावसाचं सातत्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला कायम बघायला मिळेल. कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढत राहणार आहे. जरी थोडाफार 22 तारखेला पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून म्हणजेच दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात कमी झालं, तरी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे. विदर्भातील पावसाचं प्रमाण 23लाही कायम राहील. महाराष्ट्रातील 24 तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी होत आहे, हे मात्र आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. ते 25लाही कमी असण्याची शक्यता आहे. 26ला पुन्हा एकदा थोडं विदर्भ, कोकण असं पावसाचे प्रमाण राहील, कारण दरम्यानच्या काळात एक वादळी प्रणाली ही गुजरातवर सरकलेली असणार आहे. जी वादळी प्रणाली सध्या बंगालच्या उपसागरात आहे ती गुजरातपर्यंत पोहोचेल. आपण एकूणच या ठिकाणी बघतो की ही वादळी प्रणाली जवळपास गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जुलैमधील वादळी प्रणाल्या ह्या महाराष्ट्रावर कमी येतात, तर त्या मध्य भारतावरूनच गुजरात, राजस्थानकडे जातात. दरम्यान आपण 27-28लाही थोडं उत्तर महाराष्ट्राच्या किंवा मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बघतो. पावसाच्या वातावरणात वाढ ही अपेक्षित आहे आणि आपल्याला एक हवामानातला बदल हा 30 तारखेला जाणवतोय. 30 तारखेला आपण बघतो की या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाचं वातावरण बघायला मिळते. त्यामध्ये विदर्भाचा समावेश आहे. त्याच वेळेस आपल्याला असं दिसतंय की जुलैच्या उत्तरार्धात वाऱ्यांचा वेग मंदावणार आहे आणि दरम्यानच्या काळात आपण बघतो की थोडं पश्चिमी शाखा पुन्हा एकदा कमजोर होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी आता विशाखापट्टणमकडे ऑगस्टच्या पूर्वार्धामध्ये वेगवेगळ्या वादळी प्रणाल्या विकसित होतील आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता राहील. आपण जसं भारताच्या उत्तरेला जाऊ तसं आपल्याला म्हणजे अगदी हिमालयन पर्वतरांगांपर्यंत 1000 हेक्टोपास्कलपेक्षाही कमी हवेचा दाब दिसतोय. मात्र आपण जसं दक्षिणेला जाऊ तसं मात्र हवेचा दाब वाढत जातोय आणि ज्या भागात हवेचा दाब जास्त असतो त्या भागात मात्र पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये उत्तम अशा प्रकारचं पाऊसमान राहण्याची देखील शक्यता आहे. आणि आपला अनुमान आहे की पहिल्या
ऑगस्टच्या आठवड्यापासूनच भारतात पावसाचं प्रमाण बदलणार आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि सुरुवात महाराष्ट्रामध्ये देखील उत्तम पावसाची शक्यता प्राथमिक अनुमानानुसार दिसते आहे. वारे शांत होतील आणि पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातून वेगवेगळ्या सिस्टम बनवून भारतावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. शेवटी हवामान आहे, बदल होत राहतील, दूरचे अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रश्न बऱ्याच या काळात मिटलेला असेल असंही आपण बघू. पिकांना जीवदान मिळालेलं असेल, त्यामुळे शेतकरी समाधानी असतील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.